तुम्ही वैदाईंना ओळखता? हो माई साहेब ओळखतो. इथे यायच्या आधी गेली कित्येक वर्ष आम्ही सोबत होतो आणि अजून सुद्धा तुमच्यात काय तुमचं अफेअर होतं का? हो आमच्यात मेसेज होत राहायचे, अगदी भेटी गाठी पण ठरायच्या. काही दिवसापासून मात्र ही वागण्यात बदलली. आम्ही आयुष्यभर सोबत राहू असं हिने मला वचन दिलं होतं. खोट आहे. हे सगळं पूर्णपणे खोट आहे. या माणसाला मी आयुष्यात पहिल्यांदा बघतेय. आणि काय म्हणाला हा मुंबई? मी कधी मुंबईला गेलेच नाहीये. माझं पूर्ण शिक्षण हे पुण्यात झालंय. हे बघा प्रत्येक आरोप खोटा आहे असं म्हणणं सोपं असतं, पण पुरावे ते बोलतात. आता आम्ही जे काही म्हणणं मांडलेलं आहे त्या संदर्भातले पुरावे आम्ही तुमच्या पुढे सादर करणार आहोतच. पण त्याआधी मला सगळ्या रमावतीकरांना एक सांगायचंय का, बघा विचार करा का ज्या तुमच्या वहिनी साहेबांना तुम्ही भावी उमेदवार म्हणून बघतात त्यांचा भूतकाळ त्यांच्या वर्तमान काळात डोकावतोय. आणि लोकप्रतिनिधी म्हणून आमचं कर्तव्य काय आहे तर समाजापुढं प्रश्न मांडणं. आणि आम्ही तेच तर करतोय. यांचा प्रश्न आम्ही तुमच्या समोर मांडलेला आहे. माझी तुम्हाला विनंती आहे का तुम्ही वैदाईंना आमची सून म्हणून नाही तर एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून बघा. नाही कारण कसं आहे का, निवडणूक मी तुम्हाला सांगते का, निवडणूक ही नात्यांवर नाही विश्वासावर चालते. आणि प्रत्येक मतदारानं मतपेटीवर निर्णय घेताना तो भावनांवर नाही तथ्यांवर घ्यायचा असतो. आणि तथ्य काय आहे? मंडळी आता म्हणजे बघा ना, यांचा भूतकाळ म्हणजे तुम्हाला काळी भासणार आहे. सुमित्रावांना वचन, लग्न नंतर सगळं. पण मंडळी हे खरं आहे की यांनी आमच्या तेज प्रतापांना फसवलंय. खूप ऐकून घेतलं आता बस. कसं आहे ना, कुठल्याही स्त्रीला बदनाम करायचं असेल तर सर्वात सोपा पर्याय असतो तिच्या चारित्र्यावर प्रश्न उभे करायचे. आज इथे हेच केलं जात आहे. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे, हे सर्व माईसाहेबांनी केलंय का? आणि हा सर्व माईसाहेबांचा राजकीय कट आहे? हो हेच म्हणायचं आहे मला. मी त्यांचा जमीन घोटाळा उघड केला, त्यावर त्यांना काहीच बोलायचं नाहीये म्हणून त्याच्यावरनं विषय भरकटावा म्हणून माझ्या सन्मानावर उतरल्यात त्या. खोटे पुरावे गोळा केले, खोटा माणूस उभा केला
सगळा माझ्या विरुद्ध रचला जाणारा एक कट आहे. चांगलंय हा चांगलंय. चांगलंय काय असं आहे तर म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे का आम्ही खोटे पुरावे सादर केलेली आहेत. पण मग आम्ही काय म्हणावं हा? नाही मागे तुम्ही जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये आमच्या विरोधात पुरावे सादर केलेले होते तर ते सगळे पुरावे तुम्ही पण मॅनेज केले होते का काय हा असं म्हणू शकतो का नाही. पण आम्ही म्हणलो नाही कारण आम्ही सत्य सांगतो. लिहून घ्या लिहून घ्या लिहून घ्या. माईसाहेब मक्तेदार यांच्यावर केलेले सगळे आरोप खरे आहेत. हे सिद्ध करण्यासाठी मी जे काही खरे आणि अधिकृत पुरावे गोळा केले होते ना ते सगळे पुरावे मी आधीच मीडियासमोर आणलेले आहेत. आणि राहिला प्रश्न यांचा, न्याय हवा ना यांना. जर खरंच न्याय हवा होता तर यांनी कोर्टात जायला हवं होतं. माईसाहेबांकडे कशाला आले ते मी सांगते ना. कारण सरकारी कोर्टात खरे पुरावे लागतात. इकडे खोटे पुरावे कोणीही खपवून घेत नाही. वहिदू तुझा राग साहजिक आहे. सगळ्यांसमोर मी असं यायला नव्हतं पाहिजे. तू मला मला सुमितला खोटं बोलतेस. मी खोटा नाही. तुला आठवतं तू पुण्यावरनं सकाळी सकाळी ट्रेन पकडून मला मुंबईला भेटायला यायची. बँड स्टँडला आम्ही दिवसभर सोबत राहायचो. आणि ऐक ना आपण एका कपात आपण आईस्क्रीम शेअर करायचो. एवढंच नाही तुला हे तर आठवत असेल ना फिरून झाल्यानंतर आपण दोघं हॉटेलात जायचो रात्री. एक मिनिट अजून काही बोलायची गरज नाही सुमित. कारण मी यांना चांगलंच ओळखतो. या काय काय करू शकताय आणि काय नाही माझ्यापेक्षा चांगलं कोणाला माहिती असेल. लाज वाटली पाहिजे. लाज वाटली पाहिजे. एका स्त्रीवर बिनबुडाचे आरोप करून स्वतःचा पुरुषार्थ दाखवतोय. लाज नाही वाटत? हो पुरुषार बिरशात काय बोलायचं नाही. आवाज खाली. तोंडात एक शब्द नाही निघाला पाहिजे. आणि हे तुझं हे घाणेरडं तोंड उघडून ज्यांच्यावर तो आरोप करतोस ना त्या माझ्या बायको आहेत. किती काही झालं या अशा खालच्या थराला जाणार नाहीत. कारण मी यांच्या सोबत गेली कित्येक महिने राहतोय.
त्यांचा इंटरेस्ट, त्यांच्या आवडी निवडी, त्यांच्या सवयी या सगळ्या मी जवळून बघितल्यात, अनुभवल्या आहेत. त्या त्यांचा जीव गेला या अशा खालच्या थराला जाणार नाहीत. कारण माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. आणि असं काय असतं तर त्यांनी मला सांगितलं असतं. आणि तरी तुला तुझं म्हणणं खरं करायचं असेल तर चल माझ्यासोबत, जाऊ पोलीस स्टेशन. तेज काय संकल्यासारखं वागतोय? जा विचारून या. हो काय झाले, पुढे जाणार नाही काय? बघा की पिक्चर येत नाहीच. तू जर खरा असशील तर कोर्ट तुला न्याय देईल. चल, हाय हिम्मत. हाय का हिम्मत? हे असं ओरडायचं नाही हं? हे खोटे खोटे लोक आहे ना, अशी ओरडतात. तुम्हाला सगळ्यांना खोटं वाटतं ना, माझं प्रेम खोटं आहे ते. हे घ्या, हे पुरावे घ्या, हे पुरावे. बघा, तुम्ही सगळे बघा, घ्या. बघा, व्यवस्थित पाहते फोटो, माझे वेदूचे फोटो आहेत ते. मी खोटं नाही बोलत. प्रेम केलंय हिने, दिल तोडलंय माझं. वेदू तू का असं वागते? सांग ना सगळ्यांना, तुझं आणि माझं प्रेम होतं ते. हात नाही लावायचा, हात नाही लावायचा माझ्या बायकोला. परत जर माझ्या बायकोविषयी हे असं घाणेरडा काही बोललास ना तर हिथंच जित्ता काढून टाकीन. आणि तुम्ही पत्रकार, हा पोरगा वैद्यांवर जे काय आरोप करतोय, जे काय पुरावे सादर करतोय ते सगळं खोटं आहे, बिनबुडाचं आहे. हा सुमित इथे कुठून आला, कसा आला मला चांगलंच माहित नाही. तेजप्रताप, माईसाहेब तुमच्या आई आहेत. आज तुम्ही त्यांच्याच विरोधात चाललात. ओ, माईसाहेबांनी जो उलगडा केलेला आहे तो तुम्हाला मान्य नाहीये का? तेजप्रताप बोला, आज तुमचं बोलणं गरजेचं आहे. तेजप्रताप बोला. एक मिनिट, मी तुमच्या प्रश्नांची उत्तर द्यायला बांधील नाहीये, पण एकच सांगतो, भले आता वैदे माईसाहेबांच्या विरोधात ही निवडणूक लढत असतील, पण वैदेही निष्कलंक आहेत. त्यामुळे त्यांच्या चारित्र्यावर कोणीही संशय घ्यायचा नाही. वैदेही तेजप्रताप मक्तेदार या पूर्णपणे निर्दोष आहेत.
बरोबर बोलतायत तेज प्रतापराव. बरोबर बोलतायत तेज प्रतापराव. माझी वैदई निर्दोष आहे. तुम्ही कोण? मी सुमन जगताप आणि ही माझी लेक वैदई. माझा हिच्यावर पूर्ण विश्वास आहे. माझ्या लेकीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवून तिची बदनामी करायचा कट रचला गेलाय. आणि हा मुलगा हे जे काही सगळे आरोप करतोय ते सगळं खोट आहे. अरे ते एवढं सगळं झाल्यावर सुद्धा तुझं हेच म्हणणं आहे का की तुम्ही प्रेमात होता? बोल की आता का गप्प झालास? बोल बोल, अरे बोल बोल, कुठे बोलतोस? माई माई माई, तुम्ही ज्याला वाचवणार होता त्याचं काय झालं? ज्याला माईसाहेब, तुम्ही आणलेले साक्षीदार तर पळून गेलेत. माईसाहेब यावर तुम्हाला काही बोलायचं आहे का? नाही म्हणजे तुमचा मुलगा स्वतःच वैदिकीच्या चारित्र्याची हमी देतोय. हा माईसाहेब बोला. स्वतः आता त्यांच्या आई पण त्यांच्या बाजूने उभ्या आहेत. मग आता तुम्ही जे आरोप करताय त्याच्या मागे तुमचं काही राजकारण तर नाही ना? माईसाहेब, हे पुरावे म्हणायचे की राजकीय खट? माईसाहेब, सुमितचे पुरावे कोर्टात टिकतील असं काही वाटत नाही. तो स्वतः न्यायालयात जाणार नाही, मग हे सगळं स्क्रिप्टेड तर नाही? हा माईसाहेब बोला. तुम्हाला तिकीट न मिळाल्यामुळे तुम्ही स्वतःच्या सुनेवर आरोप करता? ही वैयक्तिक सुडाची राजकारणातली एंट्री तर नाही ना? माईसाहेब, कालपर्यंत तुम्ही महिला सक्षमीकरणाबद्दल बोलत होत्या आणि आज एका महिलेच्या चारित्र्यावर तुम्ही संशय घेतायत. हा दुटप्पीपणा वाटत नाहीये का तुम्हाला? जर आरोप खरे असतील तर तुम्ही कायदेशीर कारवाई का नाही केलीत? आणि जर खोटे असतील तर सार्वजनिकरित्या एका स्त्रीची बदनामी का करतायत? हा माईसाहेब बोला तुम्ही आता. आज बोलणं गरजेचं बोला आहे. माईसाहेब, बोला माईसाहेब. हा दुटप्पीपणा जो आहे, हा ऐका एक महत्वाची मीटिंग आहे. माईसाहेब तुमच्या प्रश्नाची उत्तर नंतर देतील. नंतर आपण पत्रकार परिषद घेऊयात. चला 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 चालू कोण आहे? नाही, नंबर अनोळखी असला तरी माणूस मात्र ओळखीचाच आहे. खोबरे बोलतोय. का फोन केलता? तुम्ही इतक्या खाली जाल असं वाटलं नव्हतं. सोनेवर कोंडाणकरवी हल्ला केला. आता तिचं आयुष्य उद्ध्वस्त करायचा प्रयत्न करताय. शेवटी काय मिळालं माही? खरं सांगू, तुम्हाला तिकीट न देण्याचा तो निर्णय आमचा बरोबर होता माई. आता हे तुमचं घाणेरडं राजकारण आहे ना, ते आता संपणारच आहे. अहो, आबरू आधीच गेलीये आणि उरलेल्या चिंध्यांची वाट बघू नका. हे बघा, चांगला सल्ला देतोय. निवडणुकीतून माघार घ्या, नाहीतर डिपॉझिटही वाचणार नाही. माघार. मक्तेदार माघार घेत नाहीत तर डाव वळवतात. यांना वाटतं का हो मी संपलो,
पण जोपर्यंत ती वैदई नावाची कीड आम्ही कायमची संपवत नाही तोपर्यंत राखेतून जन्म घेणाऱ्या त्या फिनिक्स पक्षासारखे हजारदा पुन्हा पुन्हा जन्म घेऊ. जे केलं त्याचा काय अर्थ घ्यायचा आम्ही? माई माफ करा, पण तुम्ही वैद्यकडं या घरची सून म्हणून नाही पण एक स्त्री म्हणून बघा ना. असं सगळ्यांसमोर उभं करून त्यांच्या चारित्र्यावर प्रश्न उभे करणं हे योग्य आहे का माई? तेज प्रताप, आम्हालाच प्रश्न विचारताय तुम्ही, पण तुमच्या त्या कंत्राटी बायको विरोधाचे पुरावे आहेत ते दिसले नाही का तुम्हाला? पुरावे नाही असतीलही पुरावे, पण ते पुरावे खरे आहेत का याची खात्री केली का आपण? तो माणूस कोण आहे, कुठून आला, का त्याला कोणी पाठवलं गेलं याचा सोक्षमोक्ष लावला का आपण? माई मी तर म्हणतो हे सगळं कोलतेचं काम आहे. त्यानं तुम्हाला आणि वैद्यांना बदनाम करण्यासाठी हा सगळा कट रचलाय माई. आम्हाला बदनाम करण्यासाठी कोलतेची गरजच नाही. ही पोरगीच पुरेशी आहे. आणि कोलते विरुद्ध बोलताय तुम्ही, आहे का पुरावा? असाल तर सादर करा. पुरावे बाई मी आत्ता जातो आणि कोलत्याला जाब विचारतो. काही गरज नाही. आम्ही हे सगळं का केलं, कोणासाठी केलं याचा विचारच केला नाही तुम्ही तेज प्रताप. तुमच्यासाठी केलं आम्ही. त्या पोरीच्या तावडीतून तुम्हाला सोडवावं म्हणून केलं आम्ही. तर तुम्ही काय केलं? अख्ख्या जगासमोर त्या पोरीच्या बाजूने उभं राहिलात आणि आमची बाजू सोडलीत. माई हेच बघण्यासाठी आम्ही आतापर्यंत जिवंत राहिलो होतो का? माई असं तुम्ही बोलू नका प्लीज. वैदे आणि त्यांचे वडील तुमच्याशी खूप चुकीचं वागलेत, मान्य आहे की मला, पण त्यामुळे वैद्यांच्या चारित्र्यावर संशय घेणं हे मला काय पटत नाही. माई कितीही काही झालं तरी वैद्य अशा खालच्या थराला जाणार नाहीत आणि याची हमी मी देऊ शकतो. अशा कुठल्याही स्त्रीवर बिनबुडाचे आरोप होत असतील तर मला ते सहन नाही होणार. मग तिकडे वैद्य असो नाहीतर अजून कोणी. मी कमी जास्त बोललो असेल तर माफ करा मला. आमचे तेज प्रताप आमच्या विरोधात उभे राहत आहेत. त्या पोरीसाठी आम्ही मांडलेला सगळा डाव उधळून लावतायत ते. तेज प्रताप, पण आम्ही असं होऊ देणार नाही.